कशा पद्धतीने याची सुरुवात झाली? ते पूर्ण शेळ्यांना पाणी हां. प्यायला बराचसा वेळ लागेल आणि वेळेवर पाणी पिता येणार नाही. हां, हां. त्यासाठी आपण काय केले की वर 2 टाक्या बसवल्या बरं. आणि त्या टाक्याद्वारे ही पाईपलाईन केलेली आहे. हं, त्या पाईपलाईन मधून प्रत्येक ठिकाणी हं, ऑटोमॅटिझेशनचं असं बसवलेलं आहे. हं. आपल्याला दररोज आपण ह्याची स्वच्छता करतो. हो. खाली एक नट आहे. हां. नट आपण ओपन केलं की पाणी पाणी खाली निघून जाते. निघून जाते, स्वच्छ होते हं. आणि जेव्हा पाणी पाहिजे आपल्याला हां. तेव्हा ही बाउल वर वर येते. येतो. हं. शेळ्या पाणी पिल्या हां. की परत तुम्हाला जेवढी लेवल पाहिजे हां. तेवढं पाणी ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येऊन साचलं जाते हं, आणि शेळीला जेव्हा पाणी प्यायचंय हं, तेव्हा शेळीकडे येते हं, आणि पाणी पिते. हं. सारखं सारखं आपण टोपल्यामध्ये पाणी ठेवायची ठेवा, गरज नाही. ह्याच्यात पाणी ठेवायची गरज नाही. हं, त्याच्यामुळे आपल्या वेळेची बचत होती हं. आणि प्राण्याला वेळोवेळी पाणी पाणी प्यायला मिळालं. आवश्यकतेनुसार. सगळं व्यवस्थापन करण्यासाठी असे किती सेक्शन बनवलेले आहेत आपण? आता ह्याच्यामध्ये आपण जवळपास 100 बाय 250 हं, अशा पद्धतीने ह्याचं कंपाऊंड सीट आपण बांधकाम आणि कंपाऊंड केलेलं आहे. हं. रुंदी आतमध्ये 125 हो आणि 250 लांबी. हं, 250 लांबी. हं, तर ह्याच्यामध्ये आपण 12 बाय 20 हं, म्हणजे असं एक एक गाळा केलेला हं, आहे हं, जेणेकरून एका गाळ्यामध्ये हं, 25 शेळ्या आणि एक बोकड हं, 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 अशी जी संकल्पना आहे त्या हं, पद्धतीने आपण ही तयार केलेलं आहे. हं, आणि आतमध्ये जेव्हा स्वच्छता होती हं, आणि दिवसभर त्यांना मग इथं उन्हामध्ये फिरायचंय हं, करायचं तर आपण असं हं, उन्हामध्ये इथं बाहेर ठेवतो. हं, ही जे आपलं ही जवळपास आपलं 20 बाय 40 केलेलं आहे. हं, कारण जास्तीत जास्त प्राण्यांना शेळ्यांना काय वाटते की हं. थोडस मोकळं फिरावं, हवेशीर मोकळं. खेळावं हं, फिरावं. त्यामुळं ते 20 बाय 40 मध्ये खेळत राहतात. संध्याकाळी आता थंडी आहे, ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, हं. त्यावेळेस आपण त्यांना मग इथून सुरक्षेसाठी मध्ये आतमध्ये. सुरक्षेसाठी आतमध्ये घेऊन जातो. हं, त्या ठिकाणी मग रात्रभर त्यांना आतमध्ये ठेवतो. तिथं गव्हाणी आहेत, हं, त्या गव्हाणीमध्ये मग चारा वगैरे त्यानं खातात हं. आणि स्वच्छतेसाठी मग मध्ये आणि बाहेर असं 2 ठिकाणी आपण त्यांचं चांगलं बंदिस्त प्लस तब्येतीमुळे ठेवतो. बंदिस्त फ्री मोकळ्या रेंज मध्ये. हां, जागेमध्ये आपण ठेवतो ठीक आहे. जेणेकरून त्यांची तब्येत चांगली राहील. चांगली राहील. सर किती वर्षापासून हा आपला प्रकल्प सुरू आहे? हा प्रकल्प आपला सुरुवातीला छोटा होता. हं, जवळपास एक 10 वर्षापासून हा बालाजी गोट फार्म बोकरंबा तालुका रेणापूर जिल्हा लातूर हं, इथे आपला सुरू आहे. हं, कारण इथं आपणाला पूर्वी आपण एक 20 शेळ्या घेतल्या होत्या. हं, त्याच्यापासून वाढत वाढत 80 90 100 झाले. हं, त्याच्यानंतर मग शासनाचा पण आपण योजना घेतली, हं, बँकेचं पण लोन घेतलं हं, हं, आणि त्या माध्यमातून आपण हं, हे वाढवण्याचा प्रयत्न केला. हं, आता जवळपास आपल्याकडे 750 हं, ते 800 शेळ्या आणि बोकड हं, असं मिळून आपल्याकडे संख्या आहे. हं, आणि ईदच्या वेळेस आपण बोकड वगैरे विक्री करतो हं, की जेणेकरून त्यावेळेस आपल्याला भाव हा हं, जास्तीचा मिळतो. हं. त्यामुळे आपल्याला सध्या प्रकल्प चांगल्या ठीक. पद्धतीने चालू आहे. तर जर समजा जे तरुण उद्योजक आहेत, शेतकरी आहेत, ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याकडे मार्गदर्शन किंवा काही गाईडन्स उपलब्ध आहे का? आता आम्ही बऱ्याच म्हणजे 2-3 राज्यामध्ये आम्ही फिरून आलो. शेळीपालन व्यवस्थापनासाठी आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आज आपण बालाजी गोट फार्म भोकरंबा या ठिकाणी आलेलो आहोत. सरांची जी सुरुवात आहे, यशोगाथा आहे, जी मोटिवेशनल स्टोरी आहे, आज आपण त्यांच्या स्वतः मार्गदर्शनाखाली पाहणार आहोत. सर थोडक्यात ह्या व्यवसायाची सुरुवात किंवा संकल्पना आपण कशी सुरुवात झाली किंवा कसा आपल्याला विचार आला? नमस्कार, हं, मी बालाजी वसंतराव मुस्कावाड. हं, सध्या हे जे गोट फार्म आहे हं, बालाजी गोट फार्म हं, भोकरंबा हं, तालुका रेणापूर जिल्हा लातूर हं. या ठिकाणी आहे. या ठिकाणी आहे. कशी सुरुवात झाली सर याची? म्हणजे सुरुवात कशी, आपल्या आता कल्पना कशी आली की आपण शेळी व्यवसायाकडे वळलं पाहिजे? आपणाला इथं क्षेत्र सासरे माझे प्रेमनाथ राखणगिरी साहेब हं, यांची इथं शेती आहे हं, आणि माझी पण इथं शेती आहे. हं, हं, आणि सासरे हे आमचे कृषी विभागामध्ये असल्यामुळं हं, त्यांना चारा व्यवस्थापन आणि कृषीची म्हणजे आवड होती. हं, मग आम्ही दुसऱ्या जरी व्यवसायामध्ये असलो हं, तरी पण मग आम्ही पण शेतीकडे येणं जाणं लक्ष देणं हे हं, आमचं सुरू होतं. हं. मग आम्हाला असं वाटलं की बाबा आपण आता या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काय करायला पाहिजे, करणं आवश्यक आहे, एक करणं जोड आवश्यक व्यवसाय. आहे. हां. जसे की दुग्ध व्यवसाय असेल किंवा हं, मग गोट फार्म असेल. हं, आणि गोट फार्मला कसं आहे की सुरुवातीला जे आपण शेळ्या घेतो हं, बोकड घेतो हं, ते अगदी अल्प कमी पैशामध्ये हं. हा व्यवसाय आपण सुरू करू शकतो. आणि कुठलाही एक गरीब शेतकरी किंवा कमी जमीनधारक भूधारक सुद्धा करू शकतो हा करू व्यवसाय. शकतो. हं. मग तुम्ही 10 शेळ्यापासून करू शकता, 20 हां. शेळ्यापासून करू शकता, हं, 50 शेळ्यापासून करू शकता. हं, जसं आपल्याकडे पैसे असतील, हं, जसं आपलं शेती उपलब्ध असेल, हं, तर एवढ्या छोट्या अल्प बचत जसं म्हणतो आपण, हं, हं, तर छोट्या बचतीमधून सुद्धा आपण पैसे जमा करून हं, आहे त्या गोठ्यामध्ये, आहे त्या पत्र्याच्या शेडमध्ये हं. आपण शेळ्या ही व्यवसाय करू शकतो. करू कारण शकतात. मोठा व्यवसाय ही हं, कुठलाही करायचं म्हणलं तर त्याला मोठं भांडवल आलं, मोठं हं, शेड आलं, गुंतवणूक आली, हं, सगळा मोठा खर्च आला. हं, आणि शेळी कसं आहे की पूर्वीची एक म्हण आहे हं. की शेळी ही गरिबाची गाय आहे. बरोबर आहे.
कारण आज गाय घ्यायला गेलं, म्हैस घ्यायला गेलं तर तुम्हाला 1 लाख 1.5 लाख. हो. मग हे गरिबांनी काय करायचं? बरोबर आहे. त्याच्यामुळे गरीब लोकांसाठी ही शेळीचा व्यवसाय हं, फार चांगला आहे हं, आणि कमी पैशामध्ये हं, महिला असेल पुरुष असेल हे हं. आपण करू सुरुवात शकतो. करू शकतो. ठीक आहे सर. आपण किती शेळ्यापासून सुरुवात केली सर? आपण सुरुवातीला एक 25 शेळ्यापासून सुरुवात केली. कोणत्या म्हणजे किती वर्ष, कोणत्या वर्ष काय? आता आपण ही जवळपास 2014 साली हं, म्हणजे 10 वर्ष जवळपास झाली. हं, आता हे 11 वर्षी सुरू झाले. हं, हं, 10 वर्षाखाली आपण असंच जवळच आमचे इटी आणि भोकरंबा गाव आहे. हं, हं, हं. तिथले शेतकरी उन्हाळ्यामध्ये वगैरे आपल्या शेतीकडे घेऊन यायची शेळ्या. हां, हां. इकडं तिकडं फिरवायची हं. उन्हाळ्यामध्ये आम्हाला शेळ्या बऱ्याचशा दिसायच्या. हो. मग आम्ही सासरे असंच बसल्यानंतर आम्ही विचार केला, हं, किंवा एवढ्या शेळ्या फिरवतेत, आपली हं, एवढी जमीन आहे, हं, बाकी काही पडक रान आहे. हं, 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 मग ही शेळ्या एवढं फिरवतात, दुसऱ्याच्या शेतात हं, करतात. हं. मग आपल्याला शेती असून एवढ्या सोयीसुविधा असून हा व्यवसाय जर आपण सुरुवात केला तर कसं राहील? बरोबर आहे. हं, मग त्या व्यक्तींशी आम्ही चर्चा केली, हं, की बाबा हे किती शेळ्या आहेत, किती हं, पिल्ले आहेत, हं, उत्पन्न कसं आहे? हं, हं, मग हं, त्यानं सांगितलं की बाबा एक शेळी आहे, हं. वर्षामधून म्हणजे 2 वेळेस येते, हो, 13 महिन्यात 14 महिन्यात 2 येतं होतात. हो, आणि याचे जवळपास कधी 2 पिल्ले देते, कधी 3 पिल्ले देते. वर्षामध्ये किंवा 14 महिन्यामध्ये जर 4 पिल्ले 5 पिल्ले होत असतील हो. एका शेळीची, बरोबर आहे. तर हे कितीतरी पटीनं उत्पन्न वाढण्याचं हं, हे प्रमाण जास्तीचं हं, आम्हाला वाटलं. हं. मग आम्हाला वाटलं की चला आपणही सुरुवात करू. बरोबर आहे. मग असंच चर्चा करत करत मग 1-2 गावातल्या जी शेळ्या राखतात, हं, हं, शेळीचं पशुपालन करतात, तर हं, त्यांना आम्ही विचारलं. हं, मग त्या दोघा-तिघांनी मिळून एकाला असंच त्याची एक आर्थिक अडचण होती, मुलीचं लग्न हं, होतं. हं, त्यामुळे मग ते माणूस आला, की "साहेब तुम्ही आमच्यासोबत चर्चा केली होती, हं. किंवा तुम्हाला शेळ्या आमच्या काही घ्यायच्यात का?" हो, हो. आम्ही म्हणलो, "आम्हाला तर घ्यायचंय." हं. मग कशी सुरुवात करायची? हां, ते मला माझ्याकडे काय आहे, हां. त्यांच्याकडे काय आहे, त्यांच्याकडे. हं, मग किती आहेत? हं, 25, 30, 10. हं, ते म्हणा साहेब सगळ्यांच्या मिळून 25 शेळ्या आणि हं, 1-2 छोटे बोकड आहेत, एक हं, मोठं बोकड आहे. हं. तर हे गुत्तच तुम्हाला देतो. हां. त्या पद्धतीने त्यानं मग सुरुवात गुत्त झाली. दिलं आम्हाला. हं, मग ते आम्ही ते गुत्त ठरवून घेतलं हं. आणि तिथून आमची 25 शेळ्यापासून सुरुवात सुरुवात झाली. झाली. बघा, कुठलाही व्यवसाय सुरू करताना एक छोटी संकल्पना मनात येते आणि त्याची अंमलबजावणी केली आहे. जरी आपल्याकडे शैक्षणिक ज्ञान असलं, आपल्याकडे एखादं उच्च शिक्षण जरी असलं, पण या शेळी व्यवसायासाठी सरांनी जे मार्गदर्शन आहे, ते प्रत्यक्ष जे गावातील शेळी पालक आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली, त्यांचा खरा अनुभव घेतला आणि मगच ह्या व्यवसायामध्ये उतरले. बरोबर आहे सर. बरोबर. तर सर, आता हे आतापर्यंतचा जे प्रवास आहे आपल्या किती शेळ्यापर्यंत येऊन पोहोचलाय? आता कसं आहे हे, की एवढा कालावधी एवढे वर्ष झाली. हं, त्याच्यामुळं पहिल्या वर्षीच आता 25 शेळ्या होत्या. हं, साहजिकच त्याच्या 75-80 पिल्ले वगैरे हं, झाली. हं, हं, मग ही वाढ होत गेली. हं, मग आमचं आणि सासऱ्यांचं असं चर्चा झाली, "वय हं, ही शेळ्या जी आहेत, हं, शेळ्यांची पिल्ले जी आहेत, मादी जी आहेत, हं, हं, तर ही मादी आपण विकू नये. हं, 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 जे बकरे झाले, हं, हं, आपल्याला जे बकरे लागतात लावणीसाठी म्हणतो हं, हं. आपण, हो, तेवढे बरोबर आहे. ठेवायचे. हो. शेळ्या घरी ठेवायच्या हं, आणि जास्तीची जी बकऱ्याची संख्या आहे, हं. फक्त आपण बकरी विकत राहायचं." बरोबर आहे. मग असं करत, करत, करत हं, जवळपास आज रोजी आमच्याकडं हं. बऱ्याचशा शेळ्या विक्री करून, बकरी विक्री करून हां. आमच्याकडं आज रोजी हं, जवळपास 780 हं, शेळ्या आहेत. हं. जवळपास 780. 780 वाह! शेळ्या आहेत. हं, 30 ते हं, 35 आमच्याकडे बोकड आहेत. हं. लहान मोठ्या सगळ्या ते धरून. बोकडांचं वय किती आहे? आता बोकडांचं वय कुठल्या 1.5 वर्ष आहे, कुठल्या 2 हं. वर्ष आहे, कुठल्या 3 वर्ष आहे. बापरे! हां. म्हणजे लावणीचे जे बकरे म्हणतो तसे आम्ही हं. बकरे तयार केले. बरं. आणि आता ह्या योजनेमधून म्हणजे एक वाढतच संख्या चाललेला वाढतच प्रवास आहे. चाललेली आहे. हं. तर जे लहान शेतकरी आहेत त्यांनी जर सुरुवात करायची असेल तर आपल्याकडे मार्गदर्शन सुद्धा उपलब्ध आहे. हो, आता शेतकऱ्यांना जरी मार्गदर्शन पाहिजे असेल, हं. तर शेतकऱ्यांनी इथं यावं. पाहावं हा प्रत्यक्ष. सगळा मोठा प्रोजेक्ट पाहावं. बरोबर आहे. आमचं समोरच जे काही 25 शेळ्या होत्या, 100 शेळ्या होत्या. सुरुवातीचं शेड. हां. हो, ती हं. शेड. तर तिथं आता हे आमचे काही कामगार आहेत. हो. तर ते कामगार सुद्धा हं, आमच्याकडे इथं सगळं हे काम करतात, त्यांना माहिती आहे. हं, तर ते कमी जुन्या गोठ्यापासून हं, नवीन गोठा झाला, हं, त्याच्यापासून आमचा हं, हे एवढा मोठा गोठा झाला. हं, हं, तर ही सुरुवात केल्यानंतर हं. अडी-अडचणी थोड्याशा येतात. हो. परंतु याच्यामध्ये घाबरून जायचं, घाबरून करायचं काही जायचं नाही. कारण नाही. हं, कारण हा प्राणी हं. काही मारत नाही, हो, काही नुकसान करत नाही. हो. आणि ह्याच्या लसी आहेत. हं, प्रत्येक गावामध्ये डॉक्टर आहे. हं. आणि जसं आपण म्हणतो घरगुती औषध, हां. तसं आपण त्याला छोट्या-छोट्या गोष्टी हं.
लस वगैरे त्याला व्यवस्थित देऊन जर जातो. दिली हम्म. तर त्याला काय आजारी पडत नाही. बरोबर थोडस आहे. पावसाळ्यामध्ये थोडं काळजी घ्यावं लागते. हम्म. काळ्या मातीमध्ये न जाता पावसामध्ये न फिरता जसं मुरमाड जमीन मिळतो हो, अशा ठिकाणी आपण त्यांचं काळजी फिरवलं घेणं पाहिजे. आवश्यक आहे. काळजी घेणं महत्वाचं. ठीक आहे सर. तर सुरुवातीला आता आपण एवढं व्यवस्थापन उभा केलंय, तर सर याला ह्या शेडसाठी जसं आपण सांगितलं की 125 फूट रुंदी आणि 250 फूट लांबी, खूप मोठं असं शेड झालेलं आहे. आपल्याला चालत जरी गेलं तरी भरपूर वेळ लागतंय. आता किती मोठ्या म्हणजे गुंतवणूक झाली सर आपली ह्या शेडची? आता हे शेडचं जर गुंतवणुकीचा आपण विचार केला हम्म. तर जवळपास ह्या शेडला हम्म. 50 ते 55 लाख रुपये लागलेले आहेत. पूर्ण त्याच्यामध्ये व्यवस्थापन, ऑटोमॅटिक पाणी हो, व्यवस्थापन सर्व. त्याच्यामध्ये तुमचं लाईट पासून हम्म. फॅन पासून हम्म. तर पूर्ण जसं म्हणतो आपण पायापासून शेवटपर्यंत हो, त्याच्यामध्ये फरशी आम्ही केली की जेणेकरून स्वच्छता राहावी. स्वच्छता राहील. त्याची तुम्ही धुवू शकता. सर आपल्याकडे सध्या एकूण लेबरची संख्या किती आहे? आपल्याकडे काय आपण फॉर्म्युला ठेवलाय हा. की 100 शेळ्या आणि पिल्ली हम्म. असतील हम्म. तर त्याच्यासाठी एक कपल म्हणजे एक नवरा जोडी. बायको किंवा एक जोडी, हो. एक पुरुष आणि एक महिला, हा. जेणेकरून त्यांनी 100 100 शेळ्या आणि शेळ्यांचं त्यांची पिल्ली व्यवस्थापन. सांभाळायला पाहिजे. हो. अशा पद्धतीनं आपले 500 असतील तर हम्म. 10 माणसं, हम्म. 600 असतील तर 12, हम्म. म्हणजे ह्या प्रमाणामध्ये आपण जर ठेवलं हम्म. तर ती पिल्ल्याची, शेळ्याची, बोकड म्हणजे सगळी देखभाल करू शकतात. बरोबर आहे. आणि पिल्ले जे लहान लहान झाले हम्म. तर ते दूध पण पाजू शकतात. कारण 2 2 टाइम महिन्यापर्यंत त्याला पार जावंच लागते, सकाळ संध्याकाळ 2 काळजी घ्यावी महिन्यापर्यंत लागते. त्यांना हम्म. पिल्लांना दूध पाजवणं करणं गरजेचं आहे. हम्म. आणि नंतर ज्यावेळेस 2-2.5 महिने झाले ते ज्यावेळेस खायला शिकतात, हा. शेतामध्ये बरं असं आपल्याकडे चिंचेचा पाला असेल, हो, हो, हो. बोरीचा पाला असेल, ते सुरुवातीला. जे काय असेल ते हे पाले नुसतं फांद्या आपण लटकावल्या की हम्म. ते सगळं आपोआप खातात आणि चांगली तब्येत आणि होते त्यांच्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. हो. तर आता समजा एवढं मोठी गुंतवणूक झाली आपली, 50 लाखाचा शेड, 10 वर्षाचा प्रवास आहे, तर हो. हा एकूण खर्च निघाला का सर आपला परत? पण आता कसं आहे हा. की खर्च कुठल्याही प्रकल्पामध्ये अगोदर हम्म. आपण खर्च करावाच लागतो बरोबर आहे. आणि गुंतवणूक करावंच लागते. हम्म. मग आम्हाला ज्यावेळेस अनुभव आला किंवा आपण वाढवू शकतो, करू हा. शकतो, हम्म. 25च्या 50, 100, 200 ही संख्या वाढत गेल्यानंतर आम्ही ठरवलं की बाई 100 शेळ्या झाली तरी आपल्याला शेताकडे यावं लागतं आणि लक्ष द्यावं लागते. हो. 500 केल्या, 1000 केल्या तरी यावं लागतं आणि लक्ष द्यावं लागतं. बरोबर आहे. मग आपण चांगला प्रकल्प केला, मोठा प्रकल्प केला तर एक चांगली फॅक्टरी, चांगला उद्योग बरोबर आहे. हा. निर्माण होऊ शकतो. ही एक फॅक्टरी आणि उद्योगच आहे ग्रामीण उद्योगच भागामध्ये. आहे. हा. आणि यामध्ये तरुण युवक असतील किंवा हम्म. बाकीचे सुशिक्षित बेकार असतील हम्म. तर त्यांना सुद्धा आपण 15-20 लोकांना इथं काम देऊ शकतो. हो, बरोबर आहे. त्यामुळे आता त्यांनाही उद्योग मिळालेला आहे. हम्म. आणि हा जो तुम्ही म्हणताय की खर्च निघाला निघाला का, का म्हणजे तर समोर हा प्रेक्षकांना वाटतं ज्या ना की ज्या एवढी वेळेस गुंतवणूक केली. ज्या वेळेस आता तुम्हाला कसं आहे की सुरुवातीला वर्ष 2 वर्ष सुरू केल्यानंतर तुम्हाला ह्याच्यातून उत्पन्न मिळत नाही. नाही मिळत. कारण बरोबर का, आहे. शेळी वेल्यानंतर हम्म. त्याचं पिल्लू मोठं व्हायला, बकरा असेल किंवा शेळी मादी पाट असेल असेल. किंवा हा. पाट असेल तर त्याचं तुम्हाला 9 महिने, हम्म. 12 महिने लागतात. वेळ तुम्ही लागतो. 9 महिन्यात विकला तर थोडेसे कमी कमी पैसे पैसे येतात. येतील. आणि जर तुम्ही वर्षभर थांबलात, बकऱ्याची क्वालिटी चांगली असेल, शेळीची क्वालिटी चांगली असेल, वजन चांगलं वाढलं, 30 किलो, 35 किलो, 40 किलो झालं तर त्याची खरोखर किंमत चांगली येते. आणि जर तुम्ही आणखी इच्छा वेळेस जर माल हा विक्रीला दिला तर जास्त आपल्याला जास्त दीडपट तुम्हाला फायदा चांगला मिळतो. ठीक आहे सर. तर आपला एकंदरीत असा प्रश्न होता की आपल्याला हे समजा आपला खर्च निघालेला आहे, आता आम्हाला हे परवडलं किंवा आम्ही इथपर्यंत आलात का, हो. खर्च निघाला सगळा हो, व्यवस्थित. हो. ठीक आहे सर. आता आपण काय करूया, चारा व्यवस्थापनासाठी जाऊया. आपल्यासोबत माजी कृषी अधिकारी आहेत. सर आपला थोडक्यात परिचय आणि चारा व्यवस्थापन कसं करावं हे आपल्या प्रेक्षकांना सांगा. मी प्रेमनाथ आकंगिरे, कृषी विभागात अधिकारी म्हणून रिटायर झालोय 2015 साली. शेती आहे बोकरंब्याला शेती करत असताना शेतीला काहीतरी जोडधंदा राहावा म्हणून मग शेळी पालनाचा व्यवसाय चालू केला. शेळी पालन 15-20 शेळ्यापासून चालू केल्यानंतर मग ते वाढत म्हणजे 10 वर्षापर्यंत आता जवळपास 700-800 संख्या झालेली आहे. भरपूर आहे. आणि याचं नियोजन चाऱ्याचं कुठलेही बिझनेस करत असताना, काही करत असताना चाऱ्याचं नियोजन अगोदर करायला पाहिजे. चारा महत्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही मग कोरडा चारा असेल किंवा ओला चारा असेल, हिरवा चारा, त्याच्यासाठी अगोदर मग म्हणजे कोरड्या चारामध्ये सर्व प्रकारचे गुळे, हरभऱ्याचा असेल, सोयाबीनचा असेल किंवा तुरीचं गुळे असेल किंवा भुईमुगाचं हे असेल, वेल असते, तर या प्रकारचं त्याची साठवणूक करून घेतली. आणि हिरव्या चाऱ्यामध्ये पूर्वी जी आमच्याकडे संख्या होती त्याच्यामुळे तेव्हापासूनच ती लागवड चालू होती आमची, थोडी. पण जेवढे जनावर होते त्या प्रमाणात लागवड केलेली.
पण आपल्याला ज्यावेळेस मोठं करायचं ठरल्यानंतर मग जे काही संख्या शेळ्यांची वाढत गेली त्याप्रमाणे आम्ही लागवड वाढत गेली. हिरव्या चाऱ्याची लागवड वाढत गेलो. हम्म. मग हिरव्या चाऱ्यामध्ये नेपेर आहे, नेपेरच्या 4-5 व्हरायटीज आहेत. बर बर. पुन्हा दशरथ घास आहे, हम्म. मेथी घास आहे हम्म. आणि रेग्युलर कडवळ आणि मका मका आहे. हे सीजनल त्याचे प्लॉट चालूच असतात बरोबर लागवडीचे. आहे. म्हणजे हम्म. इकडं हे कधी कधी ते. हम्म. आता ह्याचं डाएट फॉलो करताना दिवसात सकाळी म्हणजे जवळपास 8-8:30-9 पर्यंत झाडलोट होते हो. शेडचं. हम्म. त्याच्यानंतर त्यांना जे काही कॉन्सन्ट्रेटेड मटेरियल जे आहे, हम्म. गोळीपेंड असेल, हम्म. मका, हम्म. गहू हम्म. याचं मिश्रण करून आम्ही शेळ्यांना आणि सगळ्या बकऱ्यांना वगैरे टाकतो. हो. बर. मग ह्याच्यानंतर एक जवळपास 9:30-10 वाजता पहिला कोरडा चारा टाकतो आम्ही. हम्म. म्हणजे सर्व प्रकारची गुळी हा. किंवा मग कडब्याची कुट्टी, बर. वाळलेल्या कडब्याची कुट्टी. कडबा सुद्धा खातात. हा, कडबा सुद्धा छान प्रकारे खातात. बर. हा. ते ह्या सगळ्या कोरड्या चाऱ्यातनं एक वैरण आम्ही त्याची करतो. हम्म. त्याच्यानंतर मग दुपारी म्हणजे 1:30-2 वाजता हिरव्या चाऱ्याची वैरण करतो. हम्म. आणि संध्याकाळी परत कोरडा चारा. बरोबर. म्हणजे 2 टाइम कोरडा आणि 1 टाइम हिरवा. हम्म. म्हणजे याचा उद्देश आहे की 60-65% जवळपास तुमचा कोरडा चारा द्यायला पाहिजे हम्म. आणि उर्वरित 30-35 किंवा 40% चारा. तुमचा ओला चारा द्यायला पाहिजे. ठीक. मग कोणता चाऱ्यानं सुरुवात केली पाहिजे? सुरुवातीला लागवड हिरवा चारा करायचा असेल तर हम्म. सुरुवातीला तुम्हाला नेपियर घास लावावा लागेल. नेपियर, कारण ज्याला आपण गजरा गवत असं म्हणतो. हा, हम्म. ते जवळपास 7-8 वर्ष तुमच्याकडे कंटिन्यू त्याचं हो. क्रॉप मिळत राहते, मिळत कटिंग त्याच्या मिळत राहतात. हम्म. ते झाल्यानंतर मग तुम्हाला मग मेथी. हम्म. मेथी कसं आहे, मेथीमध्ये प्रोटीन पर्सेंटेज जास्त असल्यामुळे मेथी लागवड करणं फार गरजेचं आहे. हम्म. आणि ते सुद्धा जवळपास 3 वर्षापर्यंत ते पीक राहते हम्म. मेथी सुद्धा. हम्म. त्याच्यानंतर दशरथ घास आहे. दशरथ सुद्धा 7-8 वर्ष तुमच्याकडे त्याचं सर्वायवल होऊ शकते आणि बर. त्याच्या वेगळ्या कटिंग मिळतात. बर. एवढा जरी हिरवा चारा सुरुवातीला करत गेलात तसं तर तुमच्या शेतामध्ये जे काही आंब्याची झाडं आहेत, चिंच आहेत, कवड, जांभूळ, हम्म. ह्या सगळ्या झाडाचा किंवा बोर असेल, हम्म. ह्या सगळ्या झाडांचा पाला जरी झाडं फांद्या आणून तुम्ही टाकल्या हम्म. तरी ते एक उत्तम प्रकारे तुम्हाला त्यांचं डाएट होते. बरोबर आहे. तर हे सुद्धा तुमच्याकडे उपलब्ध असतेच प्रत्येक शेतात, हम्म. प्रत्येकाच्या शेतामध्ये. बरोबर आहे. तर ते सुद्धा लागवड म्हणजे त्याला वेगळी लागवड करायची गरज नाही आहे. त्या उपलब्ध चाऱ्यातून तुम्हाला त्याची एक पिल्लांना म्हणा किंवा शेळ्यांना सुद्धा ते चारा टाकता येतो. बरोबर आहे. तर सर आता जे म्हैस पालक आहेत, गाय पालक आहेत, शेळी पालक आहेत, त्यासाठी आता नवीन पद्धत आली की मुरघास करणं किती आवश्यक आहे सर? नाही, मुरघासाचं कसं आहे, आता मका किंवा कडवळ करतो आम्ही सीजनल. बर. म्हणजे 3 महिन्याचं 3.5 महिन्याचं पीक आहे समजा. हम्म. 3 महिन्याच्या नंतर मका जी येते ती एकदाच कुट्टी टाकायला येते. करायची, हं. नाही, टाकायला येते हम्म. जनावरांना हो, किंवा एकदाच येते. बरोबर तर आहे. त्याच्यामुळे काय होते मग ते एकदाच आपण टाकू शकत नाही नाही. टाकू ते त्याला शकत, आपल्याला वाळून जाते ते. कंटिन्यू काहीतरी महिना 2 महिन्यापर्यंत आपल्याला ते हिरवा चारा लागतोय. हम्म. मग त्याच्यासाठी मग आम्ही एक कुट्टी machine. सायलेज मशीन घेतलेली आहे, कुट्टी हम्म. मशीन म्हणजे सायलेज मेकिंग मशीन. हा, आहे. हा. तर ते मशीन त्याच्यात मग ते मक्याची जर सायलेज तुम्ही तयार केलात हम्म. तर ते जवळपास तुमचं 1.5 वर्षापर्यंत चारा म्हणजे पहिले 45 दिवस साठवणूक करायची हम्म. कुट्टी करून हम्म. आणि 45 दिवसानंतर ते तुम्हाला टाकायला येते. बर बर. असं 1.5 वर्षापर्यंत तो 1.5 चारा वर्ष. तुम्हाला हिरवाच्या हिरवा चारा राहतो. तुम्हाला त्या बॅग मध्ये उपलब्ध होतो. दुष्काळ आला काय, पाणी नसलं हा. काय, तरी सुद्धा हो, आपल्याला हो. 1.5 वर्ष सर्व प्राण्यांना चारा उपलब्ध हिरवा राहतो. चारा उपलब्ध होतो. तसंच हम्म. कडवळ सुद्धा करू शकतो. ठीक आहे. नेपेरचं सुद्धा तुम्हाला सायलेज मेकिंग म्हणजे सायलेज बॅग तयार करता येतात बरोबर आहे. नेपेरच्या सुद्धा. ठीक आहे. तर या प्रकारे त्याची साठवणूक करून आपल्याला 12 महिने तुम्हाला हिरवा चारा व्यवस्थापन कसा देता येईल करता तर येते. त्या माध्यमातून तुम्हाला तो चारा देता येईल. आता तरुणांना काय सांगाल? काही नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे, लाजण्याची काही आवश्यकता नाही. हम्म. कारण कुठलाही व्यवसाय हम्म. आपण स्वतः केला हम्म. तर काही अडचण नाही. बरोबर आणि आहे. जर समजा एखाद्याकडं हम्म. समजा शेती आहे बऱ्यापैकी, एखादी गडी लावली, बाई लावली तरी हम्म. चालते. बरोबर आहे. आणि एखाद्याकडं मुळात जमीनच कमी असेल हम्म. तर तो आता दुसरीकडे जाणार आणि नोकर राहणार, हम्म. त्याच्यापेक्षा त्यानं जर स्वतः स्वतःचा व्यवसाय. शेळ्या घेतल्या हम्म. आणि आपलंच मेहनत घेतली हम्म. तर ह्याच्यामधून चांगल्या पद्धतीनं हम्म. त्याचं उत्पन्न वाढू शकते. बरोबर आहे. आम्ही आता शेळ्याचं उत्पन्न वाढवतो, आम्ही ठरवलं हे हम्म. दुसरीकडे न खर्च करता ह्याच्यातूनच आपण मोठा प्रकल्प करू. बरोबर तसा आहे. आपला हा प्रकल्प त्याच्यातूनच करत पुढं मोठा आलेला. झाला आणि एवढा ठीक आहे. इथपर्यंत पोहोचलो आपण. ठीक आहे सर. तर सर एक असा प्रश्न आहे की ऍव्हरेज आत्ताच्या घडीला सुरुवातीला किंवा आता किती आपल्याला महिना पडतो एक अंदाजाचा शेळी पालनामधून कसं प्रेक्षकांना? आहे त्याच्यामध्ये, तुम्ही जर आता समजा 20 शेळ्या केल्या हम्म. तर त्याच्यामधून आपण असं धरू की 1.5 पिल्लू म्हणजे वर्षाला तुम्हाला 30 पिल्ले झाली. हम्म. आणि 30 पिल्ले जर झाली हम्म. तर
अवरेज आपण 12,000 जरी पकडलं तर 12×36 हम्म. म्हणजे 3,60,000. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला कुठं जरी तुम्ही गेलात, कंपनीत गेलात, कुठे गेलात, तर सुरुवातीला पगार आहे तुमची 10,000, 12,000, हो 15,000. 1,20,000 होते त्याचे. बस आता तुम्ही सांगा की हम्म. 12×36 म्हणजे तुम्हाला 3,60,000. महिना कमीत कमी 30,000 रुपये पडू शकतो. बरोबर आहे. तर हा फक्त 20 शेळ्याचा अवरेज आहे. हो, तुम्ही जर समजा 50 शेळ्या केल्या तर तेवढं तुम्हाला जास्तीचा फायदा मिळू शकतो. 60,000कडे जाऊ तुमच्याकडे शकतो. आणखी शेती जास्त असेल तुम्ही 100च करू शकता. हो म्हणून ज्याच्या त्याच्या आपल्या कसं म्हणतो आपण की ऐपतीने मेहनतीवर आणि मेहनतीवर Capacity नुसार. सर्वात महत्वाचं आपली इच्छाशक्ती महत्वाची आहे. कुठलाही व्यवसाय करताना लाजून करून काही जमत नाही. ठीक आहे. आमच्याकडे चांगल्या पद्धतीचे डॉक्टर लोक जे आता रिटायर झालेत किंवा जे लोक डॉक्टर सर्व्हिसला आहेत, इंजिनियर कुठं आहेत, हो काही जणांच्या दोघं शिक्षक आहेत पती पत्नी, तर असे सुद्धा लोक इथं ह्या येतात, भेट व्यवसायाकडे देतात आणि ते सुद्धा एखादी गडी ठेवून बाया ठेवून व्यवसाय वळत आहेत या करतात व्यवसायाकडे. आणि शनिवार रविवारी ते सुद्धा तिथं जातात आणि आपला गोट फार्म बघतात बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये प्रगती करतात. बरोबर आहे. सरांनी सांगितलेल्या माहितीनुसार 20 शेळ्याचा जर प्रकल्प केला तर 30 ते 20,000 रुपये, आणि जर आपण 100 कडे गेला तर अशा पटीनं आपलं इन्कम वाढणार आहे. आपलं शिक्षण जर समजा विचारलं तर हे कुठपर्यंत समजा सर झालेलं आहे? आता आमचं शिक्षण तसं मुळात कमीच झालेलं आहे. तरी पण 12वी आणि आपण- त्याच्यानंतर मग आम्ही ITI वगैरे असं केलं. परंतु पूर्वीपासून आम्हाला काही व्यवसायाचीच आवड जिद्द होती. होती, आवड होती की आपण मेहनत करून, कारण कुठे आपण नोकरी केली तर पगार किती मिळू शकते हे त्यावेळेसपासून वाटायचं. बरोबर आहे तर शिक्षणासाठी सुद्धा एवढा वेळ म्हणजे आपण घालणं आणि परत ते घातल्यानंतर परत आपण ती नोकरी 20,000ची 30,000ची करणं, त्याच्यापेक्षा व्यवसायाकडेच कल आपण होता हा आपला. व्यवसाय करू म्हणून तेव्हा शिक्षणाला जास्त महत्व न देता व्यवसायाकडे आपण वळला. व्यवसायाकडेच वळा, कारण आपली इच्छाशक्ती ती होती. बरोबर आहे. तर त्याच्या ज्याच्या त्याचा वैयक्तिक आवडीनुसार विषय आहे, आहे. आवडीनुसार पुढे जायला पाहिजे, बरोबर परंतु आहे. व्यवसायात पडल्यानंतर फायदा नक्कीच आहे. बरोबर. सरांनी विविध राज्यामध्ये भेटी दिलेल्या आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा विविध जिल्ह्यामध्ये भेटी दिल्या आहेत. कारण का प्रत्यक्ष दुसरे लोकांचा कसा अनुभव हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. सर कुठं कुठं आपला प्रवास झालेला आहे? आता आम्ही तेलंगणा, कर्नाटक अशा राज्यामध्ये भेटी दिल्या. तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये पण पशुपालक वर्ग बराचसा आहे. मराठवाड्यात थोडासा कमी आहे. तुम्ही जसं की सोलापूर, इंदापूर, कोल्हापूर, सांगोला, त्या सातारा तिकडे जर आपण पाहिलं तर पशुपालक वर्ग हा जास्त आहे. जास्त आहे. हा. तर आम्ही पाथर्डी असेल बीडमध्ये, धाराशिव असेल, तुळजापूर असेल, शासकीय गोट फार्म तुळजापूरला आहे. परत साताऱ्याकडे पण शासकीय गोट फार्म आहे. तिथे MG गोट फार्म आहे. सांगलीला गोट फार्म आहे. म्हणजे अशा सगळ्या गोट फार्मला त्याची सक्सेस स्टोरी म्हणतो आम्ही. तर तशा सक्सेस स्टोरी ज्यांची आहेत तसे आम्ही जाऊन प्रत्यक्ष भेटी देऊन त्या गोट फार्मच्या मालकांना भेटून चर्चा करून पाहिलेलं आहे. पाहिलेलं तर तिथं जे बाहेर आहेत सर, कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या तिथं केल्या जातात? तिथं जवळपास 2-3 जातीचे आहेत. आपल्या उस्मानाबादी तिकडे थोड्याशा कमी आहेत, आपल्या भागामध्ये जास्त आहेत. तिकडे शिरोळे आहे, बिटल आहे, आफ्रिकन आहे, आफ्रिकन बोर ज्याला म्हणतात. आफ्रिकन बोर जे म्हणतो. त्यांचा कसा आहे अनुभव? महाराष्ट्रामध्ये त्यांचं यशोगाथा वाढू शकते का? जर आपल्या मराठवाड्यामध्ये तर त्यांचं समजा वातावरण सूट होत नाही, पण महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं का त्यांचं पालन? आता आफ्रिकन गोट फार्मचं कसं आहे, खर्चिक आहे. खर्चिक आहे. एखादी ब्रीडिंग कसं आहे सर त्यांचं? नाही आता हे ज्या सुधारित ब्रीड जे आहेत आफ्रिकन बोर असेल किंवा शिरोई, बिटल, बाकीच्या ह्या फक्त ते तिकडं जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे ब्रीडिंग पर्पज तयार करतात. म्हणजे महाराष्ट्रात उत्पन्न असो किंवा वाढवण्यासाठी. महाराष्ट्राच्या बाहेर असो, जे नवीन पशुपालक शेळी पालक तयार व्हायलेत, तर अशानं शेळ्या आणि बकरे देणं म्हणजे ओरिजिनल प्युअर ब्लड लाईनच्या ब्रीड त्यांना पुरवठा करणं हे त्या गोट फार्मचं मुख्य उद्देश आहे त्यांचा. असे बोकड तयार करणं आणि त्यांच्या जाती निर्माण करणं हे त्यांचा उद्देश आहे. आणि ह्याच्यासाठी पूर्ण फार्म ते चालवतात. बरोबर आहे. संख्यात्मक फार जास्त नसतात, पण 60-70-100 पर्यंत असतात आणि ते ब्रीडिंग पर्पज ते चालवतात. तर सर महाराष्ट्रामध्ये आता आणि आपलं कर्नाटक किंवा तेलंगणाकडे काही डबल फार्म आहेत, जसे की खाली 1 मजली 2 मजली गोट फार्म आहेत. तसं महाराष्ट्रामध्ये काही मोठ्या प्रमाणात आहे का गोट फार्म? आता आहेत काही ठिकाणी, पण एवढा मोठा आणखी झाला नाही. आणि तिकडे दुसऱ्या राज्यामध्ये कसं आहे व्यवस्थापन शेळ्यांचं? आपल्याकडं आणि महाराष्ट्रात तुम्ही 2 मजली म्हणताय, दुसऱ्या राज्यामध्ये 2 मजली आहेत, पण त्याच्यामध्ये थोडस काय आम्हाला उणीव वाटल्या. त्यामध्ये कसं आहे की खालच्या मजल्यावरून चारा वरच्या मजल्यावर घेऊन जाणं मेहनत फार कठीण आहे, परिकष्टाच आहे त्या माणसांची. आणि वर गेल्यानंतर दुसऱ्या मजल्याला एक
खालचा जसा साचे आहे तसंच फाउंडेशन वर आहे. हम्म, त्याच्यामुळे ह्या शेळ्या ज्या आहेत हम्म. तर वर तुमच्या तिथल्या त्याच गाळ्यामध्ये फिरू शकतात, बाहेर जाऊ शकत नाही. नाही आणि जाऊ इथं शकत. जमिनीवर कसं आपलं हम्म. आता 20 बाय ही हे सगळ्यात बेस्ट आहे. 16 बाय 12चा हा गाळा आहे. हम्म, आता हे सगळीकडे शेळ्या हम्म, जसं हे चरायल्यात आता, हम्म, खायल्यात खाद्य, हम्म, हम्म. तर ह्या स्वच्छता करताना किंवा ह्याला फिरण्यासाठी जी मोकळी जागा पाहिजे. बरोबर आहे. तर आपण 20 बाय 40ची पाठीमागे ते जागा जमिनीवर सोडली. असल्यावर सक्सेस होते लगेच. हा, जमिनीवर असल्यानंतर त्यांना शेळ्यांना गरमी पण उष्णता पाहिजे. बरोबर आहे. जमिनीची उष्णता पिल्ल्याला आवश्यक आहे. शेळ्यांना ज्यावेळेस ती झोपतात बसतात हम्म, तर त्यांना पाठीला पोटाला हम्म, गरम लागते. हम्म. गरम लागल्यानंतर त्यांची तब्येत ही चांगली राहते बरोबर आहे. आणि बाहेर फिरल्यामुळे सुद्धा हम्म. त्याला उन्हामध्ये बसता येते, हो, पाऊस आला तर मध्ये येता हो, येते. हो. म्हणजे ही जे वातावरण नॅचरली जे हम्म, आहे तर हम्म. ते नॅचरल वातावरणामध्ये फिरू शकतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे फ्री आम्हाला रेंज, ही पद्धत चांगली वाटते. फ्री रेंज प्लस बंदिस्त दोन्हीचा उपयोग केला आणि जुने माणसं सुद्धा सांगतात की शेळ्यांना जमिनीचा संपर्क आवश्यक आहे. तर सर आपल्याला विविध अवॉर्ड किंवा पुरस्कार किंवा मार्गदर्शनाखाली बोलवले तर असं किती आपल्याला म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये केंद्र शासनाचा पण आपल्याला पुरस्कार भेटला. हम्म, आता इथं जिल्ह्याला ज्यावेळेस आता काही कुठली ट्रेनिंग आहे, हम्म, गेस्ट लेक्चर म्हणून आता हम्म, सासरे बराच वेळ इथं लक्ष देतात, सासऱ्यांना पण बोलवतात, हम्म. मला पण बोलवतात. हम्म. आणि ट्रेनिंग करायला जेवढे काही 2-3 जिल्ह्यामध्ये हम्म. महिला पुरुष मंडळी येतात हम्म, तर ते आपल्याकडे फॉर्मला आल्यानंतर हम्म. बऱ्याचशा वेळेस आम्ही त्यांना सांगतो की ह्या वेळेस आम्ही येतो. हम्म. मग ते येऊन सगळं आमचं प्रॅक्टिकली सगळं गोट फार्म बघतात, चारा बरं. बघतात. ठीक. मग आम्ही त्यांना मग तसं मार्गदर्शन करतो. हम्म, ठीक आहे. आता सर आपण सगळ्यात महत्वाचं येऊया आरोग्याकडे येऊया शेळ्यांच्या, की या शेड मध्ये फवारणी वगैरे काय करावं लागते का सर आपल्याला? नाही आता कसं आहे शेळ्यांचं आरोग्याचं नियोजन जवळपास त्यांचं लसीकरण करून करावं लागतंय. हम्म, हम्म, वर्षातनं एकदा लसीकरण आम्ही एप्रिल मे मध्ये सीझन वाईज आहे. हम्म, हम्म. PPR असेल किंवा हम्म. बाकीचे जे काही ET आणि डिवॉर्मिंग हा, हा. ह्या लसीकरणाच्या जे काही जेवढ्या आपल्याकडं सोयी उपलब्ध आहेत आपल्या LDO ह्याला ऑफिसला आहेत हम्म. त्या आम्ही करून घेतो. लसीकरण महत्वाचं आहे. लसीकरण आणि लसीकरण केल्याशिवाय तुमचं सर्व्हायव्हल बरोबर आहे. होत नाही. तर लसीकरण फार महत्वाचं आहे. लसीकरण करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग प्रत्येक 3 महिन्याला एकदा त्याचं डिवॉर्मिंग करावं ते म्हणजे जंतनाशक त्यांना बरं, द्यावं बरं. लागतं. फवारणी लागते का म्हणजे असं नाही नाही पाण्याच्या नाही माध्यमातून? नाही, हा. सांगतो कसं? ना मी ते त्यांना ओरली द्यावं लागतं. Orally द्यावं ओरल लागतं. द्यावं हम्म. लागतं लसीकरण. हम्म. तर ते देतो. हम्म. त्याच्यानंतर मग वर्षभर जे काही तुम्हाला त्याच्यात गोचिड आहे, लिका किंवा पिसा वगैरे ज्या होतात हम्म. त्याच्यासाठी दर महिना 1.5 महिन्याला आम्हाला फवारणी घ्यावं होते शेडमध्ये. शेडमध्ये, हा बरोबर शेडमध्ये आहे. आणि 2 महिन्याला फवारणी हा आवश्यक आहे. आणि हम्म. मग जे काही शेळ्यांच्या अंगावर असेल तर त्याला ते रक्षक नावाचं एक पावडर आहे. हम्म, ते हम्म. पावडर लावून आम्ही शेळ्यावरचं सुद्धा पिसा किंवा गोचिड निर्मूलनाचं काम करतो. बरोबर आहे. जरी आपण छोट्या शेडची सुरुवात केली तरी आरोग्याची एवढी काळजी घेणं गरजेचं फार आहे. गरज आहे. बरोबर आहे. आरोग्याशिवाय शेळी तुमच्याकडे सर्वायवल होऊ शकत नाही. हम्म. बाहेर फिरवणं सकाळी 2 तास किंवा दुपारून 2 तास हे फार गरजेचं आहे. हम्म. तिला शेडची सवय लागेपर्यंत. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे जोपर्यंत शेळ्या शेडमध्ये सेटल होत नाहीत. हो. आता आमच्याकडे जवळपास 1.5-2 वर्ष झाले हम्म. एवढा स्टॉक झालेला आहे हम्म. आणि ह्या शेळ्या शेडला सेट झालेल्या आहेत. हम्म, हम्म. आता हे कुठेही नेल्या तुम्ही फिरवा किंवा न फिरवा हम्म. तरी ते सर्वायवल होणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं आमच्याकडनं शेळ्या जर कुणी विकत घेतल्या हम्म. तर त्याला 100% खात्री आहे की ते दोन्ही शेळ्या वातावरणात सेट सेट होणार आहेत. प्लस मुक्त मध्ये. येस दोन्हीकडे ते सेट होणार आहेत. ठीक आहे सर. तर सरांनी उत्कृष्ट पद्धतीनं माहिती दिल्याबद्दल सरांचे खूप खूप आभार.